जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी मागील गेल्या जून महिन्यात नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीपासून ते सीबी पेट्रोल पंपापर्यंतच्या तळोदा रस्त्यापर्यंत असलेल्या भागात खड्ड्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासंदर्भात MSRDC या विभागाला कळविले होते व विहित दिलेल्या कालावधीत हे खड्डे भरले नाहीत व दुरुस्त केले नाहीत तर आंदोलनाचा इशारा खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी संबंधित विभागाला दिला होता। मागील गेल्या कालावधीत या रस्त्यादरम्यान नंदुरबार शहरातील 3 ते 4 जणांचा खड्ड्यांच्या कारणास्तव अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने ॲडव्होकेट खासदार गोवाल पाडवी यांनी आक्रमकता दाखवत तात्काळ हे खड्डे बुजवण्यात येऊन नागरिकांची सुविधा करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर संबंधित विभागाने पावसाळ्याच्या पूर्वी या रस्त्यावरील काही खड्डे बुजविले तर काही न बनविता सोडून दिले तर या रस्त्याची आज पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली असून या संदर्भातील मागील काळात जय मल्हार मी चॅनलने बातमी प्रसिद्ध केली होती व त्या संदर्भात आज खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी दखल घेऊन आज पुनश्च या रस्त्याची झालेली चाळण व नागरिकांची वाहन चालवताना होत असलेली कुचुंबना व खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे होत असलेल्या नुकसानाबाबत पाहणी केली। त्या अनुषंगाने खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी पुनश्च संबंधित विभागाला तात्काळ नवापूर चौफुली ते सीबी पेट्रोल पंप पर्यंतचे रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे असे संबंधित विभागाला कळविले असून या संदर्भात खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। खड्ड्यांचे जो महत्वाचे प्रश्न जे तुम्ही सांगता आहे, दोनदा ती घटना घडली. माझा कारण चौफुलीला ती घटना घडली आणि तेव्हा मी दिल्ली में होतो.
माझ्या पद्धतीने जेवढं शक्य झालं मी तिकडे इंजिनियरना फोन केलं आणि सांगितलं की ते खड्डे ते पहिले भरून घ्या आणि तिकडे फक्त 12 ते 7 वाजेपर्यंत पोलीसची हे बंदोबस्त होतं ट्रॅफिक पोलीसचं. मी त्यांनाही सूचना दिली की तुम्ही 24/7 तिकडे ठेवा, का तिकडे काही जी घटना घडत असेल त्याच्यावर तुमची नजर असायला पाहिजे. आणि असे जे पण प्रश्न असेल, अजून जे महत्वाचे प्रश्न असेल, निश्चितपणे येत्या काळात आम्ही आंदोलन करू, ते तक्रार घेऊ, हे मी आपल्याला खात्री देतो. माहिती देत आहेत तर निश्चितपणे त्याच्यावरती एकदा मी स्वतः परस्पर बघून येईल आणि असं काय असेल तर निश्चितपणे त्यांना काम करायला मी सांगेन.